वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। तर आज किचन क्लिनिंगचा व्लॉग आहे। सगळ्या बहिणी एकत्र आले की काही ना काही मोठं काम हे होतच। तर आज सगळ्या बहिणींनी मिळून आम्ही किचन क्लीन केलं आहे आणि आमचा एक भाऊ पण होता बरं का। तर सगळेच पसारा जवळजवळ सगळीच भांडी खाली काढली होती आणि सगळीच डबे वगैरे सगळंच घासायचं होतं। त्यामुळे पहिले तर सगळा पसारा हा खाली काढला, किचन वगैरे सगळं साफ करून घेतलं आणि नंतर वरच्या ट्रॉल्या खालच्या ट्रॉल्या सगळ्या घासून पुसून काढल्या, सुकवले त्याला थोड्या वेळ आणि नंतर किचन क्लीन झालं। आता यामध्ये माझी मावस बहीण चुलत बहीण वगैरे आहेत। तर सगळे मिळून आम्ही साफसफाई करत आहोत आणि एक गप्पा मारत मध्ये एक मोठं काम पण होऊन जाईल। तर तुम्ही पाहतानाच पुढे आम्ही काय काय केलं आजच्या व्हिडिओमध्ये। आता सगळ्या बहिणींमध्ये मी सगळ्यात मोठी आहे, त्यामुळे मी ऑर्डर सोडणार हे तर नक्कीच आहे। मग माझं सगळं ऐकतात, पण एवढं पण ऐकत नाही कारण मी सगळ्यात मोठी असून पण मोठी वाटत नाही। आता बघा आमचं किचन तर क्लीन होईनच, त्यासोबत तुम्हाला आमच्या लहानपणीच्या गप्पा गोष्टी सांगते। तर चला, काय व्हायचं ना, आता सगळे वेगवेगळ्या गावाला राहतो आम्ही। मग मामाच्या गावाला यायचो एक 6 महिन्यातून, कारण दिवाळीच्या वेळेस आणि यात्रेच्या वेळेस हे दोनच सुट्टीला आम्ही यायचो मामाच्या गावाला। सगळ्या बहिणी एकत्र आल्या की एक वेगळीच एक्साइटमेंट असते थोडे दिवस बरं का। कारण बहिणी एकत्र आल्या की भांडणं म्हणजे राग रुसवा फुगवे आणि सगळे मोठे झालेत ना की लगेच राग येतो, पण आम्ही मिटवून घेतो। कारण आता सगळे प्रत्येक गावाला वेगवेगळ्या गावाला, माझं तर लग्न झालं अजून, आमच्या ह्याच्यामध्ये माझंच लग्न झालं, कोणाचंच नाही झालं, कारण अजून सगळे शिकत आहेत। मीच मोठी होती त्यामुळे माझं लग्न झालं लवकर म्हणजे झाला 13वी मध्ये लग्न झालं माझं। तर मला म्हणजे त्या सगळ्यांच्यात मिळून जाते मी, कोणालाच वाटत नाही की मला एक मुलगी आहे म्हणून किंवा माझं लग्न झालं आहे, कारण सगळ्यांच्यात मिळून मिसळून जाते। तर मग मामाच्या गावची तुम्हाला गोष्ट सांगत होते मी। मामाच्या गावाला गेलं की म्हणजे सगळे एकत्र यायच्या, एवढं खेळायचो आम्ही, भांडी गुंडी म्हणजे काय ते लहानपणीचे खेळ आता आठवत पण नाही, किती वर्ष झाले, एकदम भारी खेळायचो आता। आणि तेव्हा महिन्याभर राहायचो आम्ही मामाच्या गावाला आणि तेव्हा आजी आजोबा म्हणजे सगळेच चांगले बिहेव करायचे। आता फक्त आजोबा आहेत, आजी नाही आमचे, त्यामुळे एक कमी झालं थोडंसं मामाच्या गावाला जाणं। थोडे दिवस 15 दिवस आठवडाभर वगैरे जातोत आम्ही, पण आता पण गेलं तरी तेवढीच मज्जा येते, तेवढंच एन्जॉयमेंट होतं। तर माझा मामा म्हणजे आम्ही त्याला आरुतुरच बोलतो, कारण तो आमच्यापेक्षा खूपच फक्त 7 ते 8 वर्षांनीच मोठा असेल म्हणजे माझ्यापेक्षा, कारण मी सगळ्यात मोठी आहे म्हणल्यावर, त्यामुळे त्याला आरुतुरच पहिल्यापासून बोलणं झालं। मग परत आम्ही खूप जण म्हणले की नका बोला असं आरुतुर वगैरे, पण काय आता एकदा लहानपणापासून सवय लागलेली ती काही मोडत नाही अजिबात। मग आमचा मामा पण आमच्यासोबत खेळायचा, मोठा मामा पण खेळायचा, पण छोटा मामा खूपच खेळायचा। तर आम्ही ते गोट्या वगैरे खेळतात ते पण खेळायचो। म्हणजे एकदम मामाच्या गावाला गेलं की नाही का, मामा म्हणजे दुसरा मित्रच छोटा आपल्यासारखा असं वाटायचं। ते दिवस आठवले तर आता पण असं वाटतं की लहानपणीचे दिवसच बेस्ट आहेत यार। उगच मोठं झालं आता, म्हणजे सगळे वेगवेगळे झालो आणि कधीतरी भेटायचं वगैरे, त्यामुळे असं वाटतं की लहानपणीचे दिवस यार म्हणजे तेच दिवस पाहिजे। तर इथं माझं मोबाईलमध्ये येऊन चाललं आहे, कारण आम्ही गाणी ऐकता किचन क्लीन करत होतो। त्याच्यात एक वेगळीच मज्जा आहे का काय माहिती, म्हणजे एक वेगळंच मोटिवेशन मिळतं। तर आता आम्ही तर जाऊ 2 दिवसामध्ये सगळे आपापल्या गावाला, पण हा जो व्लॉग आहे ना, हा जो व्हिडिओ आहे ना, तो आयुष्यभर राहील, कायम राहील। त्यामुळे एक शूट करावं म्हणलं, बाकी काही रिझन नव्हतं, इकडे काय काम करतो वगैरे काही रिझन नव्हतं आणि थोडीशी मदत पण होईल, त्यामुळे किचन क्लीन पण करून टाकलं। आणि हे जे किचन आहे ना हे खूपच छान आहे, ऑक्सिगोल्डमध्ये हा फ्लॅट आहे म्हणजे शिरूरमध्ये। तर म्हणजे पूर्ण फर्निचर आहे पूर्ण, त्यामुळे एवढं भारी किचन आहे ना, तर म्हणलं की चला व्लॉगमध्ये शेअर करावं, कारण मला कळतच नाही कोणत्या प्रकारचे व्लॉग पब्लिकला पाहायला आवडतील। तर मी माझ्याकडून पूर्ण ट्राय करते की वेगवेगळे व्लॉग हे पोहोचवण्याचा। लॉंग व्हिडिओ हा मला म्हणजे जास्त अपलोड करायला जमत नाही म्हणजे पॉसिबल होत नाहीये, कारण शॉर्ट व्हिडिओ मी हा डेली अपलोड करते। डेली आपला शॉर्ट व्हिडिओ हा 11:15 वाजता असतो आणि जास्त शूट झाला तर 1 वाजता पण मी टाकते, पण मी ट्राय करते की 2 व्हिडिओ टाकावं एका दिवशी शॉर्ट व्हिडिओ। आणि लॉंग व्हिडिओ हा 12 वाजता असतो, करेक्ट 12 वाजता आपला लॉंग व्हिडिओ असतो, म्हणजे ज्या दिवशी मी शूट केलेला असतो त्या दिवशी मी टाकते 12 वाजता नेहमी। तर हे टाइम फिक्स आहे, कारण मी कुठेतरी ऐकले की टायमिंग फिक्स ठेवावं आणि मी डेली अपलोड करते व्हिडिओ। 1 महिना झालं
तर सपोर्ट तर भेटतोय चांगला पद्धतीने, व्ह्यूज छान येतात आहे शॉर्ट व्हिडिओला, लॉंग व्हिडिओला पण तसेच व्ह्यूज येतील आणि येत आहेत, अपेक्षेच्या बाहेर येत आहेत. तर जास्त काही अपेक्षा नाही, फक्त प्रयत्नांना यश मिळू दे, बाकी काही नाही. मी मेहनत करायला तर तयार आहे आणि तुमच्या साथची खूपच गरज आहे. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बहिणी बहिणींचं खूपच स्ट्रॉंग बॉन्डिंग असतं, म्हणजे आपल्या इच्छा असतात, त्यामुळे सगळं काय आपण शेअर करू शकतो. तर इथे बघू शकता तुम्ही की सगळे भांडे हे घासून झाले आहेत, अगदी थोडेफारच राहिले आहेत, तर ते जवळजवळ टाकून देण्याच्या मनस्थितीत आहेत. तर संध्याकाळी छान भजिया पार्टी झाली आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती छान व्ह्यू झाला आहे बाहेरून बिल्डिंगचा, एकदम मस्त. तर आणि पाऊस पण पडत होता, त्यामुळे सगळेच म्हणले की भजिया पार्टी करूया. गोसावळे पण होते, गोसावळीची भजी आणि बटाटा आणि मिरचीची पण भजी केली. जे तिखट खातात त्यांना मिरची भजी, कारण पाऊस पडत होता आणि पावसामध्ये एक छान कॉम्बिनेशन हे पकोडेच असू शकतात. तर छानपैकी पकोडे आमचे झाले आहेत आणि सगळ्यांनी छान एन्जॉय केली, गरम गरम अगदी. नंतर संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे सगळं झालं. चला आता किचन टूर देते तुम्हाला, कसं किचन अरेंज केलं आहे ते बघा ह्या व्हिडिओमध्ये. तर इकडे एक कप्पा आहे, म्हणजे डबे वगैरे ठेवायला. तर त्याच्यामध्ये सगळे मोकळे डबे आहेत, कारण आता सामान सगळं एकाच डब्यामध्ये रचून ठेवलं आहे. ते आता सगळे नंतर अरेंज करता येईल. इकडं क्रॉकरी युनिट आणि साईडला 2 कप्पे आहेत. साईडच्या कप्प्यामध्ये सगळं असं एक्स्ट्राचं इनो वगैरे सगळं एक्स्ट्राचं ठेवलं आहे, टिश्यूज वगैरे. आणि मधल्या कप्प्यामध्ये सगळे क्रॉकरी युनिट आहे, म्हणजे क्रॉकरीचे काचेचे ग्लास वगैरे, तर सगळंच म्हणजे ट्रान्सपरंट असतं. आणखी पण भरपूर काचेचे ग्लास वगैरे आहेत, पण सगळे नाही काढले, कारण 4च माणसं इथं राहतात आणि सगळे काढायचे, मग त्याच्यावर धूळ वगैरे बसणार. हे काच आहे त्यामुळे धूळ वगैरे नाही बसणार, पण सगळे काढल्यानंतर परत फुटायचे चान्सेस असतात, त्यामुळे हे फुटले की हे खराब झाले की दुसरे काढू. तर बाजूच्या ह्याच्यामध्ये सगळे बरण्या वगैरे ठेवल्या आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये डाळी वगैरे काय असेल ते एक्स्ट्राचं सामान बाजूला ठेवलं आहे. तर किचनच्या खाली जी ट्रॉली आहे ना, पहिल्या कप्प्यात भाजीपाला असतो सगळा, दुसऱ्या कप्प्यामध्ये मसाल्याचा डबा, छोटे मोठे टिफिनचे डबे आणि आलं वगैरे, म्हणजे ते डब्यामध्ये घालून इथे ठेवते, कारण इथं फ्रीज नाही आहे. तर लवकरच फ्रीज आणणार आहे मावशी. आणि त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये ग्लास, तांबे वगैरे सगळं ठेवलं आहे. त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये सगळ्या प्लेट, मोठी ताटं आणि चॉपिंग बोर्ड वगैरे सगळं ठेवलं आहे. त्याच्या बाजूच्याच कप्प्यामध्ये सगळं जे छोटं मोठं सामान आहे, चम्मच, गाळणी, झाऱ्या, चाकू, लायटर, पक्कड, सगळं. त्याच्याच खालच्या कप्प्यामध्ये सगळ्या छोट्या मोठ्या प्लेट, वाट्या, किसणी हे सगळं ठेवलं आहे. त्याच्याच खालच्या कप्प्यामध्ये सगळे पातेले आणि कुकर वगैरे, जे मोठे सामान असतं ते, कारण ही ट्रॉली मोठी आहे. आणि बाजूच्या बेसिंगच्या खालच्या कप्प्यामध्ये पीठ, गहू किंवा एक्स्ट्राच्या पिशव्या वगैरे सगळं ठेवलं आहे. अशा प्रकारे छानपैकी अरेंज केलं आहे आपलं किचन. आणि वरती आहे बेसिंगच्या वरती आहे फिल्टर, आणि जे वरचे जे कप्पे दिसतात ते फर्निचरचे, त्याच्यामध्ये जे कधीतरी लागतं असं सामान ठेवलं आहे, जसं पापड, कुरड्या वगैरे किंवा बॉक्स, एक्स्ट्राचे बॉक्स वगैरे. आणि असं आहे किचन. कसं वाटलं तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.